नमस्कार. जय स्वामी समर्थ. जर जीवनात अडचणी आहेत, मन विचलित आहे, मार्ग दिसत नाही, तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. आज आपण जाणून घेणार आहोत स्वामींचे 7 जीवन नियम, जे समजले तर तुमचं जीवन, विचार आणि नशीबही बदलू शकतं. तर जाणून घेऊया. त्यातील पहिला नियम, विश्वास ढळू नये. कधी कधी दिसत नाही म्हणून देव काम करत नाही, असं होत नाही. आकाश ढगांनी झाकलं म्हणून सूर्य नाहीसा होत नाही. तसंच जीवनात अंधार असतो तेव्हा स्वामी तुमच्यासाठी मार्ग तयार करत असतात. नियम क्रमांक 2, नकार म्हणजे शिक्षा नाही, ते दिशा बदल आहे. जीवनात कुठे नकार आला, अपयश मिळालं, लोकांनी साथ सोडली, याचा अर्थ स्वामी शिक्षा देत नाहीत. ते फक्त तुम्हाला चुकीच्या लोकांपासून, चुकीच्या ठिकाणापासून, चुकीच्या दिशापासून वाचवत आहेत. नियम क्रमांक 3, मन शांत ठेवा. उत्सुकता, अतिघाई, भीती यामुळे आपले निर्णय चुकीचे होतात. स्वामी म्हणतात, मन शांत असेल तरच उत्तर सापडतात. शांतता ही कमजोरी नाही, ती शक्ती आहे. नियम क्रमांक 4, जे सोडलं त्यांना जाऊ द्या. काही लोक, नाती, संधी अचानक दूर जातात. ते का? कारण त्यांचं काम पूर्ण झालेलं असतं. ज्यांनी सोडलं त्यांच्यावर राग ठेवू नका. स्वामी नवीन चांगलं पाठवण्यासाठी जागा तयार करत असतात. नियम क्रमांक 5, कृतज्ञता. काही नाही त्यावर लक्ष ठेवू नका, काय आहे त्यावर लक्ष ठेवा. कृतज्ञतेने प्रार्थना केली तर कृपा आपोआप मिळते. नियम क्रमांक 6, स्वामी नामाची जपाची शक्ती. जय जय रघुवीर समर्थ हा जप मनात किंवा आवाजात म्हणा. दुःख जाईल, भीती कमी होईल, मन शांत होईल. नावात शक्ती आहे, कारण नावात स्वामींचं अस्तित्व आहे. आणि नियम क्रमांक 7, तो शेवटचा अत्यंत महत्त्वाचा आहे. रोज 1 मिनिट भक्ती, रोज 1 मिनिट नमस्कार करा, रोज 1 मिनिट धन्यवाद म्हणा, रोज 1 मिनिट शांत बसा. स्वामींचा स्पर्श आयुष्यात तुम्हाला जाणवून येईल. तर हे होते स्वामींचे 7 जीवन बदलणारे नियम. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर पुढचे 30 दिवस आपण दररोज भेटणार आहोत. सबस्क्राईब करा आणि भक्तीत जोडा. पुढचे संदेश चुकू नयेत म्हणून सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा आणि कमेंटमध्ये जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या भागामध्ये. नमस्कार.